चलो इनसाइड. चला मित्रांनो, पोचलेलो आहोत आपण मंदिराजवळ. कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी ह्या सेम गोष्टी बघायला मिळतात. गेट्स बंद आहेत आणि इथे स्मारकाबद्दलची एक माहिती देण्यात आली आहे. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये सगळ्या भाषेत आहे. मित्रांनो, हे मंदिर काळ्या पाषाणांपासून बनलेलं आहे आणि एप्रिल 1177 मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आहे. ह्याचे पुरावे अकोला गॅझेटमध्ये उपलब्ध आहेत सध्याही. आणि खूप छान प्रकारचे शिल्प आणि रामायण आणि महाभारतातील मोठमोठी शिल्प आहेत. इथे दरवाजाच्या बाहेरच हत्ती आणि घोडे आहेत. काळ्या दगडांपासून बांधलेलं हे कालंका देवीचं मंदिर. जवळपासचा परिसर पण खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केला आहे. अतिशय रम्य वातावरण आहे. मित्रांनो, चला आतमध्ये जाऊयात आता. खूप जास्त उंचावर नाही आहे, 2-3 पायऱ्या आहेत फक्त. आणि कोरीव काम बघा तुम्ही, एकदम अमेझिंग शिल्प आहेत. रामायण आणि महाभारतातील शिल्पही आहेत. श्रीराम, विष्णू, महेश ह्यांच्या मूर्त्या तर आहेतच, बट त्याबरोबरच बाकी पण शिल्प आहेत जी खूप सुरेख प्रकारे कोरून काढण्यात आली आहेत. प्रत्येक खांबावरती आहेत. आणि इथले दादा सांगतात की हे मंदिर जे आहे हे पूर्ण काळ्या दगडामध्ये किंवा काळ्या पाषाणापासून बनवण्यात आलं आहे. छताला पण आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत कालंका देवीच्या मंदिरामध्ये, जे की आहे बार्शी टाकळीमध्ये. खोलेश्वर मंदिराच्या साईडलाच आहे. मंदिर बघू शकता तुम्ही की कसलं भारी एकदम कोरीव काम आहे. प्रत्येक खांबावरती कोरीव काम केलेलं आहे. आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत, इथल्या दादांनी सांगितलंय की इथे मंदिर बाहेरच्या बाजूने खूप डॅमेज झालंय, बट आपल्या साईडला तुम्ही बघू शकता की मूर्त्या ॲज इट इज आहेत सगळ्या. इथे सभामंडपामध्ये 4 खांब आहेत आणि 4ही खांबांवर सेम स्ट्रक्चर आहे. इथे आतमध्ये गाभाऱ्याच्या वरती गणेशाची मूर्ती आहे. अजून बऱ्याच मूर्त्या आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये जसं देवी देवतांच्या मूर्त्या आढळून येतात, त्याच प्रकारच्या मूर्त्या ह्याही मंदिरामध्ये आहेत. हे कालंका देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाण्याच्या आधीचा आहे हा सीन. सो चला मंदिरामध्ये जाऊयात आतमध्ये. हा आहे मेन गाभारा. आत्ताच इथल्या दादांनी पूजा केली आहे आणि शिवलिंग पण आहे खाली. इथे बघा, ह्या 4ही खांबांवरती ही सेम मूर्ती दिसून येईल. अत्यंत कोरीव आणि सुरेख मूर्ती प्रदर्शन. मूर्ती कोरून नंतर दगडामध्ये फिक्स करणं आणि दगडामध्येच मूर्ती कोरणं ह्यामध्ये खूप फरक आहे. हे बघायला जेवढं सोपं वाटतं तेवढं करायला अवघड आहे. सो मंदिराच्या बाहेरून फेरफटका मारूयात एक. आमचे गाईड दादा सांगत होते की मंदिर बाहेरच्या साईडने खूप जास्त डॅमेज झालं आहे, कारण आधी इंडियन गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ह्याकडे लक्ष नव्हतं.
त्यानंतर जेव्हा गव्हर्मेंट अंडरटेकिंग झालं आहे त्यानंतर थोडंसं लक्ष लागलं ह्या गोष्टींकडे. बाहेरच्या साईडला पण मूर्त्या आहेत आणि मध्यंतरी ह्या मंदिरावरती एक केमिकल प्रोसेस पण करण्यात आली होती की ज्यामुळे दगडांचं जे झिजणं असतं किंवा दगड मोडून पडतात खाली किंवा तुटून पडतात तर ते लॉंग व्हावं त्यासाठी त्यांनी ही केमिकल प्रोसेस केलेली होती, सो दॅट लवकर ती दगडं जळू नयेत म्हणून. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छानपणे मेंटेन केला आहे आणि ब्रह्मा विष्णू महेशच्या मूर्त्या आहेत, प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात तुम्हाला ह्या मंदिरावरती. तर समोर जो तुम्हाला दिसतोय तिथे राजवाडा, तो टक्कर राजाचा राजवाडा होता. थोडंसं झूमिंग तिथे फक्त भिंत दिसते तुम्हाला त्याची. इथे समोर तिथे टक्कर राजाचा राजवाडा होता आणि राजा तिथला भुयारी मार्गाने यायचा आणि इथे भुयारी मार्ग ओपन व्हायचा. आता तो बंद करण्यात आला आहे. तर ही आहे मित्रांनो बार्शी टाकळीची स्टेपवेल किंवा मराठीमध्ये पायविहीर. चला जाऊयात आपण आतमध्ये. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हजारो अशा पायविहीर आहेत ज्याला बारव पण म्हणतात आणि इतिहासकार आणि महाराष्ट्र शासनाने मिळून या बारव मोहिमेच्या अंतर्गत महाराष्ट्रामधल्या मॅक्झिमम बारव किंवा पायविहीर शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा प्रयत्न केला आहे. तर त्यामध्ये सुद्धा बार्शी टाकळीच्या या बारवाचं किंवा या पायविहिरीचं नाव नमूद आहे. तुम्ही बघू शकता खूप जुन्या काळची आहे आणि ॲज युज्युअल आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट जास्त काळ त्या गोष्टीचं संवर्धन होत नाही, त्यामुळेच बघू शकता तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये आहे सध्या ही बारव. एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आपल्या जवळ जर कुठे बघायचं असेल तर बार्शी टाकळीमध्ये 3 गोष्टी आहेत, त्यापैकी एक ही पायविहीर आहे. अशा प्रकारचं बांधकाम आहे, काही नवीन बांधकाम आहे, काही जुनं बांधकाम आहे. इथल्या कालंका देवी मातेच्या मंदिरामध्ये जेव्हा आम्हाला तिथल्या गाईडने सांगितलं की इथे बार्शी टाकळी हे गाव, ह्या गावाच्या नावामागचं एक रहस्य आहे आणि ते म्हणजे की इथला टक्कर नावाचा राजा, त्या राजाच्या नावावरून बार्शी टाकळी किंवा टाकळी असे नाव पडले असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग बार्शी टाकळी म्हणून नाव नमूद करण्यात आलं आहे अकोला गॅझेटमध्ये. सो अशा प्रकारचा इतिहास या बार्शी टाकळी गावाला आहे. सो आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक वास्तू आहेत. सो मित्रांनो त्यापैकीच एक ही पायविहीर. फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत. आणि खरं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हां, आता हा 4-5 महिन्याचा मराठी एकदाच बोललेला आहे, आता याच्यानंतर तो मराठी बोलणार नाही आहे. सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू.